म्हैसूरच्या राजाला याला वडियारला पत्र लिहिलं की तू म्हैसूर हे वेगळं राष्ट्र घोषित कर. जुनागडला पत्र लिहिलं, वेगळं राष्ट्र घोषित कर. हरिसिंगांना पत्र लिहिलं की व्हॅली जाऊ द्या पाकिस्तानमध्ये, जम्मू हे हिंदू राष्ट्र घोषित करा. लद्दाखला प्रेमचंद डोगराला पत्र लिहिलं, त्याला सांगितलं लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित कर. सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित कर. ज्यांना देशाचे 9 तुकडे हवे होते त्यांनी अखंड भारत झाला नाही म्हणून गांधींचा खून केला. तिथल्या जमलेल्या काँग्रेसच्या सत्याग्रहांना संघाच्या दिशेकडे वळवता येईल म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतला आणि 1 महिना होते. त्या हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो सेल्युलर जेलच्या चित्र प्रदर्शनांमध्ये लावलेले आहेत. काय पत्रांमध्ये सुरुवातच अशी दिलेली आहे की भारतावरती नॉर्थ ईस्ट सोडून जो हल्ला होणार आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांच्या सैन्यात सामील व्हा. नॉर्थ ईस्ट वरून कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना करत होती. आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून लष्कर भरती. CKR अय्यरनी हिंदू राष्ट्र स्वतंत्र घोषित केलं. पाकिस्तानमध्ये राजदूत पाठवला, त्याचं मोहम्मद अली जिन्नांनी स्वागत केलं. यांनी घाईघाईने CKR अय्यरचं अभिनंदन करणारी तार पाठवली आणि सुडो सेक्युलर देशाचा भाग होण्याऐवजी तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित केलं याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि ते जस्टिस खोसलांचं पुस्तक आहे, महात्मा गांधीज मर्डर. आणि त्यात जस्टिस खोसलांनी सांगितलंय की फाशीच्या आदल्या दिवशी आणि फाशीच्या वेळेला ते जज म्हणून त्यांना तिथं विटनेस उभं राहायचं होतं. ते ज्यावेळेला डेथ वॉरंट वाचून दाखवायला गेले त्यावेळेला डेथ वॉरंट वाचून दाखवल्यानंतर नथुराम ओक्साबोक्शी रडायला लागला. आणि तो म्हटला, हे मुद्दाम सांगायला हवं की तो त्यांना असं म्हटला की संपूर्ण खटल्यादरम्यान निदान एखादा सेकंद तरी तात्यारावांनी एक स्नेहाचा नजर आमच्याकडे वळवावी, एखादं स्मित हास्य द्यावं म्हणून आम्ही तरसून गेलो होतो. पण तात्यांनी निराशा केली आमची, हे तो बोलला त्यांना. आणि तो रडत होता. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला सकाळी त्यांना फाशीला घेऊन जात होते त्यावेळेला नारायण आपटेंनी पहिल्यांदा घोषणा दिली अखंड भारत. बरोबर. आणि त्याचं रिपीट सुद्धा हा करू शकला नाही. हा उलट्या होत होत्या. नारायण आपटेला आणि याला ज्यावेळेला फासावर लटकवलं त्यावेळेला पहिल्या 1.5 मिनिटांमध्ये नारायण आपटेचा मृत्यू झाला. याचं शरीर तडफडत होतं काही मिनिटं कापत होता तिथे. हे नाही सांगत बाहेर. गोपाळ गोडसेचे वकील आणि डॉक्टर परचुरेंचे वकील होते PL इनामदार. त्या PL इनामदारांचं पुस्तक आहे 1948-49 द रेड फोर्ट ट्रायल. त्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे की या संपूर्ण खटल्याच्या दरम्यान सावरकरांनी एकदा मला बोलावलं आणि 3 तास मी त्यांना भेटलो. त्या संपूर्ण 3 तासात ते सतत एक गोष्ट मला विचारत होते की माझं काय होईल. माझ्या अशिलांबद्दल त्यांनी विचारलंच नाही, मी सुटेन का, एवढी एकच गोष्ट ते सतत मला विचारत होते. आणि त्यांनी सांगितलं PL इनामदारांना की संपूर्ण खटल्याच्या दरम्यान स्फिंक्सच्या पुतळ्यासारखा मी स्थिर बसून असतो, इकडे तिकडेही पाहत नाही, कारण मला हे दाखवायचंय की यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. वर्शिपिंग फॉल्स गॉड्स. निदान जे केलं ते केलं म्हणण्याचं तरी धैर्य असायला हवं. आणि हीच भारतातल्या क्रांतिकारकांची परंपरा आहे. जे केलं ते केलं, का केलं तेही सांगितलं. सॉन्डर्सला का मारलं, स्कॉटला मारणार होतो हे पण सांगितलं. सॉन्डर्स मेला, हो मी मारला हे सांगितलं. बॉम्बस्फोट केला तर तो कान, बहिऱ्यांचे कान उघडायचे म्हणून केला हे सांगितलं. प्रत्येक गोष्टीत कारण दिलं त्यांनी. तो भगतसिंग स्वातंत्र्यवीर नाही. आणि हे यांना म्हणायचं मी. बाकी हेडगेवारांनी काय केलं, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये खूप काहीतरी जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतला. यासाठी भाग घेतला की या निमित्ताने तुरुंगामध्ये जाऊन तिथल्या जमलेल्या काँग्रेसच्या सत्याग्रहांना संघाच्या दिशेकडे वळवता येईल म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतला आणि 1 महिना होते. त्या हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो सेल्युलर जेलच्या चित्र प्रदर्शनांमध्ये लावलेले आहेत. काय संबंध? यांना समुद्राचं पाणी पण यांच्या पायाला लागलं नाही. आणि सेल्युलर जेलच्या चित्र प्रदर्शनामध्ये या 2 जणांचे फोटो, इतर उरलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोच्या मध्ये. जर येणाऱ्या माणसाला असं वाटावं की हे पण इथं असतील.
हा गैरसमज व्हावा म्हणून मुद्दाम ते तिथं ठेवायचे. हा हे इतक्या पद्धती सुभाषचंद्र बोसांना सावरकरांनी प्रेरणा दिली. 22 जून 1939 सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले. सावरकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. दुपारी मोहम्मद अली जिनांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती, ती त्यांनी रद्द केली. त्यांनी शरदचंद्र बोसला पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की गांधी द्वेषामध्ये या माणसाला वेड लागलेला आहे. काहीही झालं तरी हा मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही. हा देशाचे तुकडे करेल, पण हा विरोध करत राहील. त्यामुळे निराश होऊन मी आज माझी संध्याकाळची सभा रद्द करतोय. हा संपूर्ण वृत्तांत 24 जून 1939च्या लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आला. टाइम्स ऑफ इंडियाचे अप्रतिम आर्काइव्ह आहेत मुंबईमध्ये. टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काइव्ह मध्ये हा अंक मिळेल. आणि यांनी प्रेरणा दिली म्हणजे सुभाष. या लष्कर भरतीसाठी यांनी जी पत्र पाठवली, हिंदू महासभेची 600 मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड बनवले देशभरात. त्याच्यासाठी यांनी पत्र पाठवली. त्या पत्रांमध्ये सुरुवातच अशी दिलेली आहे की भारतावरती नॉर्थ ईस्ट वरून जो हल्ला होणार आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांच्या सैन्यात सामील व्हा. नॉर्थ ईस्ट वरून कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना करत होती. आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून लष्कर भरती. नारायण सावरकरची व्हाईसरॉयनी सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नेमणूक केली म्हणून यांनी त्याचे आभार मानणारी तार पाठवली. पण सुदैव असं आहे ना की हे अख्खं रेकॉर्ड त्यांच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर राहणारा त्यांचा सहाय्यक A.S. भिडे यांनी 1600 पानाचं लिहून ठेवलंय. आणि हे सगळं त्याच्या त्या रेकॉर्डमध्ये आहे. हिंदू महासभेचे ते आर्काइव्हच आहे. फाळणीसाठी गांधीजींना दोष म्हणजे CKR अय्यर, त्रावणकोर संस्थांचा दिवाण, आजचं केरळ. CKR अय्यरनी हिंदू राष्ट्र स्वतंत्र घोषित केलं. पाकिस्तानमध्ये राजदूत पाठवला. त्याचं मोहम्मद अली जिनांनी स्वागत केलं. यांनी घाईघाईने CKR अय्यरचं अभिनंदन करणारी तार पाठवली. आणि सुडो सेक्युलर देशाचा भाग होण्याऐवजी तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित केलं, याबद्दल मी तुमचा आभार मानतो. म्हैसूरच्या राजाला वडियारला पत्र लिहिलं की तू म्हैसूर हे वेगळं राष्ट्र घोषित कर. जुनागडला पत्र लिहिलं, वेगळं राष्ट्र घोषित कर. हरिसिंगांना पत्र लिहिलं की व्हॅली जाऊ द्या पाकिस्तानमध्ये, जम्मू हे हिंदू राष्ट्र घोषित करा. लद्दाखला प्रेमचंद डोगराला पत्र लिहिलं, त्याला सांगितलं लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित कर. सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित कर. ज्यांना देशाचे 9 तुकडे हवे होते त्यांनी अखंड भारत झाला नाही म्हणून गांधींचा खून केला. पण इतकं ढोंग. आणि आता ते एक रेकॉर्ड सतत येत राहत आहे. तुम्ही म्हटलात की यांची हिंदू राष्ट्राची कल्पना काय. मी यांनाही विचारलो मागोबद्दल. म्हणजे त्यांना असं म्हटलं होतं की तुमचं आर्थिक धोरण काय असेल. तर म्हणजे ज्या धोरणामुळे हिंदूंचा फायदा होईल ते आमचं आर्थिक. म्हटलं वेगळ्या नोटा छापणार आहे का? हिंदूंच्या नोटा वेगळ्या, मुसलमानांच्या वेगळ्या, ख्रिश्चनांच्या वेगळ्या, जैनांच्या वेगळ्या, यांच्यासाठी वेगळी टॅक्सेशन सिस्टीम धर्माप्रमाणे. नाही असं नाही म्हणे. म्हटलं मग काय ते ठरवता येईल. म्हटलं कधी? झाली 95 वर्ष. कधी ठरवणार? माझ्याकडे एक ऑप्शन असा आहे की ज्यांनी 47 साली स्वातंत्र्य मिळण्याच्या 18 वर्ष आधी भारताचं परराष्ट्र धोरण काय असावं, भारताची एज्युकेशन पॉलिसी काय असावी, भारताची औद्योगिक पॉलिसी काय असावी, भारताचं प्रिएम्बल काय असावं, भारताचं फेडरल स्ट्रक्चर कसं असावं, याचं त्यांच्याकडे रिपोर्ट तयार होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या 18 वर्ष आधी त्यांच्याकडे रेडी होतं की हा देश चालवायचा कसा. स्वातंत्र्य मिळून 90 वर्ष उलटून गेली, तुमच्याकडे अजून तयार नाही. तुम्ही म्हणता करू की वेळ येईल त्यावेळेला. यांचं राष्ट्रपती भवन ज्या वेळेला रेशीम बागेत जाईल ना तेव्हा हिंदू राष्ट्र झालं असेल यांना वाटेल. कल्पना आहे. ते काय होणार नाही. ते होणार नाही. ते होऊ दिलं जाणार नाही. काय वाटेल ते हो. जे जिथं आहे तिथंच राहावं. ते त्याच पद्धतीने तिरंग्याखालतीच देशाचा राष्ट्रपती बसेल, राहील आणि तिरंग्यातच झोपून त्याची अंत्ययात्रा निघेल.
यासाठी मी खरोखर खूप म्हणजे किंमत चुकवायला लागेल, ती करायला लागेल. नावं बदलणं. सावरकरांना वर्ध्यामध्ये एक शाळा सुरू होणार होती. त्या शाळेसाठी नाव सुचवा आणि त्याच्या उद्घाटनासाठी कोणतरी माणूस आम्हाला सुचवा, तुम्ही तर याच, असं त्यांना पत्र आलं. त्यांनी पत्र पाठवलं, त्याला उत्तर म्हणून त्यांनी सांगितलं, याला सर रेजिनाल्ड क्रेडॉक याचं नाव द्या आणि त्यांनाच निमंत्रित करा, मी पण सोबत येईन. कोण रेजिनाल्ड क्रेडॉक? ज्या रेजिनाल्ड क्रेडॉक हा होम सेक्रेटरी होता इंग्रजांचा, जो अंदमान मध्ये गेला होता व्हिजिटला, त्यावेळेला 13 नोव्हेंबर 1914 यांनी रेजिनाल्ड क्रेडॉकला त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं, इन पर्सन भेट घेऊन. त्या रेजिनाल्ड क्रेडॉकचं नाव शाळेला द्या. विवेकानंदांचं नाव द्या असं नाही म्हटले. रामकृष्ण परमहंसांचं नाव द्या असं नाही म्हटले. आणखीन कुठल्या हिंदू स्वामी संत शंकराचार्य यांचं नाव द्या असं नाही म्हटले. सर रेजिनाल्ड क्रेडॉक यांचं नाव द्या असं यांनी सुचवलं. त्याच्यामध्ये आणि आता यांना राग येतो, औरंगजेबाचा राग येतो, काय अकबर रोडचं नाव बदलायचं. किती ढोंग आहे. त्यांचं पत्र आहे, नाशिकच्या अभिनव भारतमध्ये फ्रेम केलेलं आहे ते पत्र, की या देशातला पहिला सेक्युलर राजा अकबर होता आणि मी मेल्यानंतर सुद्धा अकबराची जयंती इथं साजरी केली जावी. हो, मी मेल्यानंतर ही अकबराची जयंती इथं साजरी केली जावी, हे त्यांचं पत्र आहे. पण लंडनला जाण्याच्या आधीच आहे. आणि ही रियालिटी आपण सांगायला कमी पडतो. विरोधी पक्ष तुम्ही मगाशी म्हणत होता, ते नाही सांगणार. त्यांची हिंमत नाही, त्यांची धमक नाही. संस्थानिक निर्माण झालेले आहेत शेवटी, त्यांना त्यांच्या संस्थानांचं पडलेलं आहे. पण मला हे करावं असं वाटतं, कारण मला माझ्या मुलीला सुरक्षित, निर्भय, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष असं वातावरण मिळावं असं माझी कळकळ आहे. म्हणून त्यासाठी मला प्रयत्न करावेसे वाटतात. गोष्टी आहे, भिंतीवर कविता लिहिल्या सावरकरांनी, भिंतीवर कोरून, खेळ्यांनी कोरून त्यांनी कविता लिहिल्या. ते कमला सगळं. तर म्हटलं, तुला माहितीये का सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू शायरीचं प्रकाशन अमिताभ बच्चनच्या हस्ते झालं? हो का? म्हटलं ह्या त्याचा फोटो बघू. त्यांच्या हस्तलिखित म्हणजे कागदावरती लिहिलेली उर्दू शायरी आहे. तर म्हटलं मराठी कविता भिंतीवरती आणि मर्सी पिटिशन आणि उर्दू कविता मात्र कागदावरती. हा मराठीवर अन्याय नाही का? म्हटलं मराठी कविता भिंतीवरती लिहिता तुम्ही आणि उर्दू कविता, उर्दू शायरी सगळी कागदावर, मर्सी पिटिशन कागदावर. पण हा सगळा जो विरोधाभास आहे, हा सतत सांगत राहावा लागेल, सांगावा लागेल. आणि खूप मोठं काम म्हणजे खरोखर या पुस्तकाच्या निमित्ताने खूप मोठी गोष्ट, लोकांच्या हातात रेडीमेड मटेरियल मिळणार आहे. आता फक्त जिथं ते प्रत्युत्तर देण्याची गरज भासेल त्या ठिकाणी असा संदर्भ वापरून ते प्रत्युत्तर देणं गरजेचं. आणि ते शांत बसून होणार नाही. असं करून होणार नाही की मी नाही बोललो तर तो कोणतरी त्याला उत्तर देईल. तुम्ही देऊ शकताय, आता तुमच्या समोर आहे उपलब्ध, देऊन टाका उत्तर. दुसरा कोणीतरी देईल याची वाट बघण्यात त्याला काहीही अर्थ नाही. दुसरा कोणीतरी देईल या भानगडीत तर हे आहेत 9 वर्ष इथून सत्तेत अजून. त्यामुळे हे थांबायला हवं. मला लोकशाही मिळाली कारण त्याची किंमत माझ्या आईबापांनी काहीतरी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. माझ्या मुलीला लोकशाही मिळावी असं वाटत असेल तर त्याची किंमत मी चुकवायला लागली. हे एकदम साधी गणित आहे. या आपल्या त्या 33 कोटींपैकी एकही खाली येणार नाहीये असं ताटात भरून ही लोकशाही घे, ही धर्मनिरपेक्षता घे, ही निर्भयता घे, असं होणार नाही. ते आपल्याला मिळवायला लागेल, आपल्याला कमवायला लागेल. आणि त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपलं खूप मोठं काम सोपं झालेलं आहे या पुस्तकामुळे. माझं सुदैव आहे की मला याचं भाषांतर करायची संधी मिळालेली आहे. याचं इंग्लिश भाषांतर मी करणार आहे. प्रयत्न हा आहे की 26 जानेवारीला ते यावं.
तर ते करू. यांनी जे कॅलेंडर काढलेलं आहे, शुभ दिवस आहे. 22 शुभ नाही, हे मी तेच तर बोललो आपल्यासाठी शुभ आहे सर. रामनवमी तो शुभ दिवस. मला बोलू देता 10 तर, मिनिटं मी सांगतो सायंटिफिक दृष्ट्या. मी शुभ अशुभ असं काय मानत नाही. आम्ही नाही मानत. वा, अगदी. वा. आम्ही नाही मानत. हे महत्वाचं आम्ही नाही आहे. मानत. आम्ही नाही माझा देवावर विवाह नाही, माणसावर विश्वास आहे. अगदी बरोबर. श्रद्धाही माणसावर आहे. आम्ही वास्तव्यवादी आहोत. वास्तव्यवादी. त्याच्यामुळे नास्तिक आणि ते आपण करू शकतो. शेवटी ही लोकशाही हे स्वातंत्र्य सुद्धा आपल्याच आईबापांनी कष्ट करून मिळवलेलं आहे. तर ते आपलंच काम आहे ते टिकवणं. यासाठी त्याची जी किंमत चुकवायला लागेल ती लागेल. तर त्याला काय करू शकतो. अशी खळबळ लहानपणी वाटायची ना, मातीचे किल्ले बनवायचो, शिवाजी महाराज बनायचं, भगतसिंग बनायचं, तेव्हा असं वाटायचं की आपण पाहिजे होतो तेव्हा. लय वाटायचं ना तेव्हा. आता घ्या. आता ते करायची आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. हे आपण 100% करूया. या निमित्ताने हे जे कॅलेंडर पण त्यांनी गांधीजींच्या बद्दलच्या ज्या अफवा आहेत त्याचा प्रतिवाद करणारं एक अप्रतिम ते कॅलेंडर बाहेर आहे. तर हो, तर तेही हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणलं जाईल आणि भारत जोडो यात्रेच्या दरम्यान ते वाटण्याचाही प्रयत्न करू जास्तीत जास्त त्याच्या कॉपी. तर त्यासाठीही मदत सगळ्यांची लागेल, म्हणजे त्या कॅलेंडरसाठी सुद्धा. तर 60 रुपये किंमत आहे. हा, तर या निमित्ताने आज हा आपल्याला एक निश्चय करता येईल की अशा प्रकारच्या सगळ्या खोट्या प्रॉपगंडाला असा साधार प्रतिवाद हा आपल्याला आता करता येणार आहे आणि तो सर्व शक्तीनिशी या येणाऱ्या काळामध्ये आपण करूयात. ते जर आपण करू शकलो तरच 2024च्या निवडणुकांवरती त्याचा काहीतरी प्रभाव पडेल. पण 2024चा निवडणुकीतला विजय, आपला विजय, त्यांचा पराभव हे पहिला टप्पा असेल या लढाईतला, अंतिम नाही. ही लढाई 2050 पर्यंत कदाचित लढत राहावी लागेल. तरच हे समाजात मनांमनांमध्ये जाती जाती धर्माधर्मात पसरलेलं विष हे काढण्यासाठी आपल्याला यश मिळू शकेल. त्यामुळे 25 वर्ष लढाईची प्रत्येकाने तयारी ठेवायची, कमीत कमी मिनिमम 25 इयर्स. तर हे आपण तयारी ठेवली पाहिजे. तोच मनाशी आपण निर्धार करू. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मलाही घुसून बोलायची संधी दिली याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्यांचे आभार. प्रशांतदादांचे, विवेकदादांचे, सगळ्यांचेच अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.